खबर महाराष्ट्र के परभणी से है, जहां पालम तालुका में पेटशिवनी जिला परिषद और पंचायत समिति गणत सर्कल विकास आघाड़ी की प्रेस कॉन्फ्रेंस पेटशिवनी में खत्म हुई। विकास आघाड़ी के उम्मीदवार धन्य कुमार शिवंकर और पंचायत समिति गणत के उम्मीदवार उस समय मौजूद थे। शांतिलाल शर्मा की रिपोर्ट। विकास आघाडी आम्ही स्थापन केलेली आहे आणि याचा उद्देश एकच आहे की आम्हाला पेटशिवनी सर्कलमधला उमेदवार यावेळी निवडून देण्याचा आहे। आता बाहेरचे पैसेवाले किती लोक येतील, आम्हाला विकत घेतील आणि आमच्या लोकलच्या माणसांना काय फक्त हमालीच करत बसायचं का, हा उद्देश नजरेसमोर ठेवून आम्ही पेटशिवनी विकास आघाडी स्थापन केलेली आहे। आणि आज विकास आघाडीचे उमेदवार, जिल्हा परिषद गटाचे उमेदवार धन्य कुमारजी संतोषराव शिवनकर हे आहेत आणि पेटशिवनी गणाचे उमेदवार सौ विजयताई सविताताई विजयकुमार करळे या आहेत आणि पेट गणातील उमेदवार इंदिराताई गणपतराव गायकवाड या आहेत। हे तिन्ही उमेदवार आमचे पेटशिवनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्कलचे उमेदवार असून आम्ही त्याचा प्रत्येक खेडोखडी जाऊन प्रचार करत आहोत। आणि आमचा उद्देश एकच आहे की लोकलचा झाला पाहिजे, लोकांच्या कामाचा माणूस आला पाहिजे। असे बाहेरचे गावीचे आणि निवडणुकीप्रती येणारे तर खूप आम्ही पाहिलेले आहेत आतापर्यंत आणि कोणीही उमेदवार आमचा दुश्मन नाही, परंतु आमचं एक ध्येय आम्ही धरलेलं आहे आणि आम्ही काही कोणाचे बांधलेले नाही। आम्ही आमच्या गावासाठी, आमच्या मतदारांसाठी आतापर्यंत त्यांच्याकडून आम्ही जे मतं घेतले आणि त्यांनी आम्हाला जे पदं दिले, या पदाचा आम्हाला कुठेतरी मान ठेवून आपली काहीतरी कर्तव्य लागतं आहे या मतदारसंघाचं, म्हणून या कर्तव्यामध्ये कर्तव्यदक्ष आणि आपल्या विचाराचा, आपली काळजी घेणारा आणि आपली कामं करणारा उमेदवार आला पाहिजे। म्हणून आम्ही या तिन्ही उमेदवाराचे धन्य कुमारजी असतील, करळेबाई असतील आणि गायकवाडबाई असतील, यांच्या तिघांनाही उमेदवारी देऊन आम्ही यांचा प्रचार सुरू केलेला आहे आणि प्रचारामध्ये आम्ही भरपूर आघाडी घेतलेली आहे। समोरच्यांची पायाखालची वाळू घसरत आहे आणि आमचा प्रचार म्हणजे फक्त विकासासाठी आणि फक्त मतदारांना कुठलेही आमिष न दाखवता, बाकीचे प्रचार आम्ही ऐकले तर पैशामध्ये सगळं बोलल्या जाते, पैशामध्ये घेतले जाते, पैशामध्येच बांधल्या जाते, परंतु इथं कुठल्याही पैशाचं नाव न काढता आम्ही आतापर्यंत केलेलं कार्य, आम्ही आतापर्यंत लोकांसाठी जे काही झटलो, जे लोकांनी आम्हाला पदावर बसवलं आणि त्यानंतर त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला, त्या माध्यमातून लोकांकडे जात आहोत। माझ्या पेटशिवनी जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते मिळून असा निर्णय घेतला की आपण सर्वांनी मिळून निवडणूक लढायची। त्याचं कारण समोरचा धनदांडगा माणूस आहे व ते काही भूलतापा देईल, काही पैशाचं वाटोळं करेल व आपल्यात आपलेच ओबीसी, मराठा, लिंगायत असं म्हणून ते भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी एका ठिकाणी बसून असं ठरविलं की आपण पक्षाचं तिकीट न घेता आपल्या पेटशिवनी सर्कलला न्याय देण्यासाठी आपण अपक्ष निवडणूक लढवायची विजयकुमार अण्णांच्या नेतृत्वाखाली, असं आमचं ठरलं। त्याच्यामुळं आम्ही अपक्ष निवडणूक लढीत आहोत विकास आघाडी करून।